जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। इंद्रनील रंग राम, इंद्रनील रंग राम, श्याम धाम योगिया। श्याम धाम योगिया, नाम पूर्ण काम सार, नाम पूर्ण काम सार। फार भव रोगिया, फार भव रोगिया। इंद्रनील रंग राम, श्याम धाम योगिया, नाम पूर्ण काम सार। फार भव रोगिया, इंद्रनील रंग राम, श्याम धाम योगिया। इंद्रनील रंग राम, श्याम धाम योगिया। नाम पूर्ण काम सार, फार भव रोगिया। नाम पूर्ण काम सार, फार भव रोगिया। इंद्रनील रंग राम, श्याम धाम योगिया। नाम पूर्ण काम सार, फार भव रोगिया। जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम। सर्वप्रथम सर्वांना होऊ घातलेल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळी सगळ्यांना सुखा समाधानाची जावो आणि परमार्थाची जावो। आपण दिवाळी बाहेर दिवे लावून साजरी करतो, पण दिवाळीच्या एका अर्थानं असणाऱ्या पूर्वसंध्येवरती, कारण उद्यापासून वसुबारस खरी दिवाळी सुरू होतीये, तर त्या पूर्वसंध्येवरती आपण असं काही ऐकणार आहोत की ज्याच्यामुळं आतला दिवा पेटेल आणि तो दिवा
हा असणार नाही, हा असणार आहे, सत्य आहे. तर तो दिवा पेटणं खूप गरजेचं आहे. कारण आत्मदीप प्रज्वलित करणं आणि आत्मदीपाच्या प्रकाशामध्ये स्वतःला पाहून इतरांना सुद्धा प्रकाश दाखवणं हे आपल्या संस्कृतीचं मुख्य प्रयोजन आहे. आणि त्याच्यासाठी काय आवश्यक आहे ते जाणून घेण्यासाठी आजची आपण दासबोधातील ओवी निवडली. आपल्याला ती ओवी माहीतच असेल, पण ती तुम्ही सांगा असं मी म्हणण्याचं धाडस करणार नाही. तेव्हा मीच सांगून टाकतो. ती ओवी काय आहे? विषयजनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. दासबोधातील वैराग्य निरूपणातील ही एक ओवी निवडली. तुम्ही म्हणाल वा रे वा, काय बुवांनी दिवाळीच्या आदल्या संध्येला कोणती नेमकी ओवी काढली बघा. वैराग्य निरूपणाचीच ओवी यांना सुचली की काय? इतके छान ओव्या आहेत. आधी प्रपंच करावा नेटका, मग कधीतरी घ्यावे परमार्थ विवेका. कधीतरी हा आपला शब्द, समर्थांचा नाही. आणि येथे आळस करू नका म्हणजे प्रपंचात आळस करू नका, हाही आमचा अर्थ. आणि मग स्वतःला म्हणायचं विवेकी हो. अशा छान छान ओव्या निवडायच्या सोडून ही भलतीच ओवी कुठली काही निवडली असं कदाचित वाटेल. पण मगाशी जे म्हटलं की आत्मदीप जर प्रज्वलित करायचा असेल तर जी काजळी चढलेली असते ती काढणं गरजेची आहे. ती काजळी जर काढली नाही तर ती वात पेटणार नाही. आणि ती काजळी म्हणजेच विषयजनित सुख आहे. ठीक आहे. विषयजनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. नेहमीच आपल्याला अनुभव असणारा विषय कोणता? लहानपणी तरुणपणी खूप गोड खाल्लं, म्हातारपणी शुगर झाली असं म्हणतात. डायबिटीस पण शब्द वापरत नाहीत लोक. शुगर वाढली आहे म्हणतात. तेव्हा तारतम्यानं आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. प्राधान्य कशाचं हवं? ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलं, परमार्था व्यतिरिक्त अति कशाचंच असू नये. परमार्था व्यतिरिक्त हे वाक्य आम्ही कंसात टाकून देतो, बरोबर ना? कंसामध्ये टाकतो आणि कशाचंच अतिरेक असू नये हे वाक्य डोक्यात पक्क ठेवतो. आणि मग जपाच्या वेळेला अतिरेक असू नये, थोडासा जप पुरेसा आहे. महाराजांनीच सांगितलंय. खपवायचं महाराजांवरती. अरे पण पहिलं काय बोलले तिकडे लक्ष आहे का? परमार्थाशिवाय कशात अतिरेक असू नये ते कोण लक्षात ठेवणार? आणि असं होतं का? याचं कारण विषयजनित सुख आम्हाला भुलवतं. विषय बऱ्याच वेळेला आपण हा शब्द वापरतो, पण परमार्थामध्ये विषय शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? लहानपणापासूनच आपण शिकतो. आता सध्या इंग्लिशचा बोलबाला आहे, त्यामुळं या मुलांना विषय हा शब्द माहीत असेल की नाही माहिती नाही. कोणता विषय आहे तुला? कोणत्या विषयाचे हे गुरुजी आहेत असं विचारलं जायचं. आता सब्जेक्ट आला आणि गुरुजी नाहीत, आता टीचर आहेत, बरोबर? सर म्हणा, मॅडम म्हणा, काही म्हणा त्यांना. पण विषय म्हणजे काय नेमकं? आणि विषयजनित सुख कशाला म्हणायचं? की ज्याला समर्थ दुःख स्वरूप मानतायत तो विषय नेमका कोणता? विषय कशाला म्हटले पहा. जो विषय ग्रहण करतो त्याला विषयी म्हटलं. इन्नंत पुल्लिंगी शब्द आहे. शशी शब्द कसा आहे तसा. शशींचा शशी होतो, तसा विषयींचा विषयी होतो. तर विषयी जो विषय भोगतो
त्याला विषयी म्हटलं. तर विषय शब्दाची व्याख्या शास्त्रांनी अशी केली, विषण्वती विषयिनम. निरूपणीयम कुरुते. म्हणजे विषयी जो आहे, जो तो ग्रहण करणारा आहे, विषयाला ग्रहण करणारा जो आहे, त्याला ती गोष्ट समोर प्रकट करून दाखवणारा जो आहे त्याला विषय असं म्हणतात. ज्याला दृग्गोचर असं म्हटलेलं आहे. गोचर शब्द ऐकला ना, गो शब्दाचा अर्थ इंद्रिय, एक गाय असाही अर्थ आहे, पण इंद्रिय असा अर्थ. आणि गोचर म्हणजे काय, इंद्रियांना दिसणारं, अनुभवाला येणारं, त्याला गोचर म्हणतात. आणि तेच विषय आहेत. म्हणून विषय कोणते आहेत, पंच ज्ञानेंद्रियांना ज्याचा अनुभव येतो त्यांना विषय असं म्हणतात. पंच ज्ञानेंद्रिय कोणती, कान, डोळे, नाक, रसना आणि त्वचा, ही 5 कर्मेंद्रिय आहेत. कानांना ऐकू येणं, डोळ्यांना दिसणं, त्वचेला स्पर्शाचा अनुभव होणं, नाकाला गंधाचा अनुभव होणं आणि जिभेला जे षड्रस आहेत त्या चवी कळणं, हे काय झाले, विषय झाले. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, त्या प्रत्येकाची परत महाभूताशी संबंध आहे. शब्द हा आकाश तत्वाशी निगडित आहे, स्पर्श हा वायू तत्वाशी निगडित आहे, रूप हा तेज तत्वाशी निगडित आहे, रस हा आप तत्वाशी निगडित आहे आणि गंध हा पृथ्वी तत्वाशी निगडित आहे. ज्याच्यामध्ये निर्विषयत्व अधिक, तो अधिक विस्तृत आणि सूक्ष्म. ज्याच्यात सविषयत्व अधिक, तो अधिक स्थूल आणि नंतरचा. त्याला संवर्ग विद्या असं श्रुतींनी म्हणजे वेदांनी म्हटलं. सुरुवातीला थोडं तात्विक भाग बघू आणि नंतर तुमच्या डोळ्यांच्या अवस्थेला बघून मग आपण हळूच कथांकडे वळू. ठीक आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हाच क्रम आहे. का, शब्द हे आकाश तत्व आहे, ही एकच तन्मात्र आहे. स्पर्शामध्ये शब्द आणि स्पर्श दोन आहे. ते वायू तत्व आहे. वायू तत्व आकाश तत्वातून आल्यामुळं तिथं दोघं आहेत, शब्द आणि स्पर्श. रूपामध्ये शब्द, स्पर्श आणि रूप आहे, रूप प्रधान. रसामध्ये शब्द, स्पर्श, रूप आणि रस आहे. आणि गंधामध्ये सगळेच आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. उलट जाताना एक एक निर्विषय होतो, निर्विशेष होतो. म्हणजे गंधामध्ये जे आहे त्याच्यापेक्षा गंध हे रसामध्ये नसल्यामुळं, गंध विरहित ते असल्यामुळं शब्द, स्पर्श, रूप, रस असं ते आहे. गंधाचा अंतर्भाव रसामध्ये होऊ शकतो, रसाचा अंतर्भाव रूपामध्ये होऊ शकतो, रूपाचा अंतर्भाव स्पर्शामध्ये, स्पर्शाचा अंतर्भाव शब्दामध्ये आणि शब्दाचा अंतर्भाव निशब्द परब्रह्मामध्ये, अव्यक्तामध्ये, अव्यक्ताच्या पुढं निशब्द ब्रह्म. असा हा क्रम आहे. तर हे जे विषय आहेत यांच्यामध्ये जे आपल्याला सुख मिळतं ते सुख आपल्याला त्रास देणार आहे असं सगळ्या संतांचं सांगणं आहे. एक विषय शब्दाचा आपण अर्थ असाही करतो की जो कामविकारानं ग्रस्त आहे त्या माणसाला आपण विषयी असं म्हणतो, बरोबर आहे ना. तर त्याही संदर्भात आपल्याला बघायचं आहे. पण हे विषय आपल्याला कसे काय त्रास देतात. विषय जनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख. पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. का असं होतं. शोक हा मोहाचं कारण असल्यामुळं आणि आम्ही विषयांना चिकटल्यामुळं निर्विषयाकडे जात नाही. आणि खरा आनंद हा निर्विषयत्वामध्ये आहे. कारण सच्चिदानंद स्वरूप जे भगवंताचं स्वरूप सांगितलं ते कसं आहे, निर्विषय आहे. त्याच्यात सत चित आणि आनंद सांगितलं ना. सत चित आणि
आनंद सांगितला ते निर्विषय आहे आणि आम्ही मात्र सविषयामध्ये असल्यामुळं त्याच्यातून सुख भोगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून सुख न मिळाल्यामुळं नंतर आपल्या हातामध्ये दुःखच येऊन पडतं. कारण या ओवीच्या नंतरची लगेच पुढची ओवी समर्थांनी सांगितली ती ओवी अशी आहे की गळ गिळता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे. ज्याला आपण लालूच दाखवणं म्हणतो तो गळ असतो, त्याला पुढं काय लावलेलं असतं, काहीतरी मांसाचा तुकडा तरी किंवा कणिक वगैरे असं काहीतरी लावलेलं असतं आणि तो गळ पाण्यात टाकला जातो आणि तो वाट बघत थांबतो ज्याने तो टाकलेला आहे. आता तो अन्नाचा तुकडा खाण्यासाठी एखादा मासा तिथे येतो, झेपावतो, त्याला दिसतं काय, त्याला फक्त तो खाद्यपदार्थ दिसतो पण त्याच्या आतमध्ये लपलेला तो टोकदार गळ दिसत नाही. आणि तो धक्का लागला, तो खाताना धक्का लागला की हा लगेच ओढून घेतो. ओढल्यानंतर काय होतं, तो गळ टोकदार असलेला वाकलेला तो बरोबर त्याच्या घशामध्ये अडकतो आणि त्याला ओढला तो जातो आणि तो घसा फाटून तो मासा मरून जातो. आपलं याच्यापेक्षा वेगळं होत नाही. हे सगळ्यात अवघड आहे समजायला. व आम्ही अहो इतकं छान फराळाचं बनवतोय, बरोबर ना, छान फराळाचं सगळ्यात सध्या चाललेलं आहे. तुमच्यासाठी पण थोडा आणला होता पण तुम्हीच असा विषय काढला, आता आम्ही आमचं पाकिट परत नेणार आहोत. सॉरी फॉर दॅट. बरोबर आहे, मी पण आधी पाकिट जमा करायला पाहिजे होती आणि नंतर हा विषय सांगितला असता तर बरं झालं असतं. माझीच चूक झाली. असं होता काय, आलिया भोगासी सांगताय मला सरळ असावे सादर. आपल्याही बाबतीत हेच होतं. तो गळ जो आहे ना ती आसक्ती आहे. ठीक आहे, त्या आसक्तीचा गळ त्याला वरती तो विषय असा मस्त लावलेला आहे आणि तो विषय भक्षण करण्यासाठी आम्ही तिकडं धावतो आणि ती आसक्ती आमच्या शब्द वापरू का नरड्यामध्ये अशी अडकते आणि त्याचा झटका असा बसतो त्या. आणि फिशिंग करणारा कोण आहे, त्याला म्हणायचं माया. ती देवी सगळी आनंद भक्ती आहे. ती असा गळ टाकते, हा अडकतोय का बघते आणि तिला पूर्ण खात्री असते हा अडकणारच याच्यामध्ये. का, कारण निर्विषयाचा याचा अभ्यास नाहीये, याला सविषयामध्येच रुची आहे. हा अडकणार बरोबर आणि तो जातो, आपलं तोंड घालतो, त्याला धक्का बसतो, ती मायादेवी ओढून काढते आणि पुन्हा आपण धराशाही. आणि असं अनेक जन्म चालू आहे. किती जन्म हे झाले आपल्याला माहिती नाही आणि त्याच्यातून शहाणं होण्याची तर अजिबातच तयारी आम्ही तयारच नाही. का, विवेक नाहीये. समर्थांनी सांगितलं प्रपंचाचे दुःख विवेके वाटे परम सुख. तो शहाणा. प्रपंचातील दुःख माझा विवेक शाबूत ठेवतं, जर असला तर, नसला तर जागृत करतं. बरोबर ना. माझ्यातील विवेक जर असेल तर शाबूत ठेवण्याचं काम आणि नसला तर जागृत करण्याचं काम कोण करतं, प्रपंचाचं दुःख करतं. का, याच्यात सुख नाही याची जाणीव आपल्याला होत राहते. पण आपण काय करतो, तो विषय भोगण्याची प्रक्रिया चुकली असेल किंवा ती वस्तू चुकीची असेल किंवा ती व्यक्ती चुकीची असेल, म्हणजे साधन चुकीचं असेल असं मानून आपण आयुष्यभर त्याच विषयात खेळत राहतो, फक्त बाह्य साधनं बदलत राहतो आणि ती साधनं बदलण्यामध्ये आयुष्य निघून गेलं. हा विवेक आम्हाला कधीच जागृत होत नाही. तो विवेक जागा करणं हेच तर आपलं काम आहे. आणि हे ग्रंथ ते कार्य करत असतात. विषय जनित जे जे सुख ते तेची होते परम दुःख. हे आधीच समजून घ्या, आधीच जाणून घ्या आणि आधी जागे व्हा. त्याच्यात अडकू नका, विषय सुखामध्ये अडकू नका असं संत सांगतात. एक फार महोपनिषदामध्ये फार सुंदर
विष आणि विषय यांची तुलना केली, फार सुंदर आहे. त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, विष आणि विषय यांच्यात काय भेद आहे. विष हे खरं तर विषच नाही, विषय हेच विष आहे. महोपनिषदामध्ये म्हणतात विष हे खरं विषच नाही जे जीव घेणार असतं, विषय हेच विषाच्या ठिकाणी आहे. का? विषम विषय वैषम्यम न विषम विषमुच्यते. विषयांमधलं वैषम्य, वैषम्य म्हणजे काय? विषम अवस्था, म्हणजे सम नसणारी अवस्था म्हणजे विषम अवस्था. विगतम समम, ज्याच्यातून समस्थिती निघून गेली ती कुठली झाली? विषम अवस्था झाली ना. ती विषम अवस्था विषयांमुळे उत्पन्न होते. त्यामुळं विष हे मुळात विष नसून विषम न विषम विषमुच्यते. विष हे मुळात विष नाही, तर विषय वैषम्य हेच विष आहे. विषय वैषम्य म्हणजे विषयांच्या आसक्तीमुळं मनाची सम असणारी, शांत असणारी अवस्था भंग होणं आणि विषय नाचायला लागणं आणि मन तिकडं ओढ घेणं, मनाची तिकडं धाव निर्माण होणं, यालाच विष असं म्हटलंय. कारण मनाची सम अवस्था तुम्हाला निर्विषय बनवते आणि निर्विषय हेच सच्चिदानंदाचं स्वरूप आहे, आनंद स्थितीचं, चित स्वरूपाचं म्हणजे ज्ञानाचं, आणि सत्स्वरूपाचं म्हणजे अखंड भानाचं स्वरूप आहे. ही मनाची शम किंवा सम, शम म्हणजे काय? मनाचा संतोष. ही अवस्था भंग करण्याचं काम कोण करतं? हे बाह्य विषय करतात. बरोबर आहे. म्हणून उपनिषद म्हणतं की अरे विषाला विष म्हणूच नका, विषयांच्या विषम अवस्थेला विष म्हणा. विषयांच्या विषम अवस्थेला म्हणजे मनाच्या, विषयांमुळे निर्माण झालेल्या मनाच्या विषम अवस्थेला विष म्हणा, आणि ती निर्माण करणारे विषय असल्यामुळे त्यांना विष माना. मुळात विषय सुद्धा विष नाहीत, विषयाची आसक्ती विष स्वरूप आहे. तर तो मुद्दा नंतर बघू. तुम्ही म्हणाल बुवा वा खूप छान सांगितलं, आता आम्हाला विषय भोगायला काही हरकत नाही, विषयांची आसक्ती तेवढी ठेवणार नाही. 10 चकल्या खाऊन झाल्यानंतर असं म्हणायचं, कवळी लावून. विषयांची आसक्ती मला त्रास देते, विषय अजिबात त्रास देत नाही. सुनबाई चकली खूप छान झाली बरं, 2 वाढ अजून. अहो सासूबाई 10 झाल्या, 12 पूर्ण करू दे, 1 डझन तरी होईल. तूच केल्यास का? पुढचा प्रश्न. शब्द विषय तूच केल्यास का म्हणजे एवढ्या चांगल्या झाल्या कशा? जय जय रघुवीर समर्थ. बरोबर आहे. विषयांची आसक्ती भयंकर आहे. म्हणून उपनिषद म्हणतं विषाला विष मानू नका, तर विषयामुळे निर्माण झालेल्या मनाच्या उद्विग्न, उद्विग्न याचा अर्थ भोग्य, भोगावं असं वाटणं, ह्या अवस्थेला विष माना. विषम विषय वैषम्यम न विषम विषमुच्यते. अनंत जन्मांमध्ये नाश करणारे जे विषय आहेत तेच विष स्वरूप आहे. एक जन्म हरम विषम. अनेक जन्मघ्नो विषय हा एक जन्म हरम विषम. काय करतात हे विषय? इतके भयंकर काय आहेत? हे विषयच अनेक जन्मांमध्ये आपल्याला मारत राहतात आणि जन्म घ्यायला लावतात. जन्म कशाला घ्यायचा? मरण्यासाठी. आणि मरायचं कशाला? पुन्हा जन्म घेण्यासाठी. हे कुणामुळे होतं? या विषयांमुळे होतं. पण विष काय करतं? एक जन्म हरम विषम. फार तर फार त्या विषामुळे माझा एका जन्मामध्ये मृत्यू होईल. बरोबर आहे ना? एक जन्मामध्ये माझा मृत्यू होईल, पण विषय मला जन्मोजन्मी मारत आहेत आणि मारतच राहिलेले आहेत. याचा आमच्या गावी सुद्धा ही वार्ता नाहीये. हे आमचं दुर्दैव आहे. म्हणून समर्थांनी काय सांगितलं स्पष्टपणे की विषयामध्ये प्राप्त होणारं सुख हे मुळात सुखच नाहीये, ते दुःख आहे.
बरोबर आहे ना. विषयामुळे प्राप्त होणारं सुख हे मुळात सुखच नाही आहे, ते दुःख आहे. हे विवेकानं कळलं पाहिजे. हे कसं कळतं? त्याच्यातील दोष दृष्टी जागृत झाल्यानंतर कळतं, अन्यथा कळत नाही. त्याच्यातील दोष दृष्टी आम्हाला जागृत करावी लागेल. शब्दामुळं माणसं कशी फसतात. उदाहरण आहे शास्त्रांमध्ये, नादलुब्ध. ऐकलं ना शब्द? नादलुब्ध कोण होतं? मृग. हरणांना नादलुब्ध केलं जातं. विशिष्ट प्रकारची, मराठीत बोलायचं तर ट्यून वाजवली जाते आणि त्याच्यावर ते लुब्ध होतात. नाचत नाचत ते त्याच्याजवळ येतात आणि पारधी त्यांना पकडतो. ही नादलुब्धता आहे. शब्द या नावाच्या विषयामध्ये नादलुब्ध करण्याचं सामर्थ्य आहे. बरोबर आहे ना. म्हणजे ते आपल्याला अडकवतो. स्पर्श तर बोलायचं कामच नाहीये. कामविकार हा स्पर्शजन्यच मानलेला आहे. हत्तीचं उदाहरण त्याला दिलेलं आहे. भागवतामध्ये आपण ऐकलं असेल. हत्ती कसा पकडतात? एखादा बलवान हत्ती पकडायचा असेल तर कसा पकडतात? एका हत्तीणीचं रूप तयार करतात आणि ती भुसा भरलेली हत्तीण, तिचं वजन किती असणार आहे? मोठा खड्डा, पूर्ण हत्ती मावेल एवढा, आणि हत्ती बाहेर येऊ शकणार नाही एवढा खोल मोठा बनवतात आणि त्याच्यावर पातळ असं गवत आच्छादतात. कशाने? काहीतरी, आता आजच्या भाषेत बोलायचं तर कार्डबोर्ड लावला समजा, असा पातळ, आणि त्याच्यावर गवत आच्छादलं आणि ही भुसा भरलेली हत्तीने तिथे ठेवली. आणि मदयुक्त जर हत्ती झाला असेल तर तो धावत येणार आणि तिला स्पर्श करायला जाणार. पण त्या कार्डबोर्डच्या वेटमुळं ती त्याच्यावर उभी राहू शकते, पण तो राहू शकतो का? धाडकन तो खाली पडतो आणि मग त्याला 3-4 महिने अन्न पाण्याशिवाय ठेवलं जातं. त्याची सगळी रग जिरवली जाते, त्याला टोचून टोचून त्याची शक्ती घालवली जाते. आणि कसं तपासलं जातं? एखाद्याला खाली सोडल्यानंतर सुद्धा त्याच्यासमोर तो अगदी गुलामासारखा जर पडून राहिला निपचिप हत्ती, आता याची रग जिरली, मग त्याला वेगळ्या, मग खाऊ पिऊ घातलं जातं आणि त्याच्यात थोडी शक्ती आली की मग त्याला बाहेर काढलं जातं. कशामुळे तो फसला? स्पर्श नावाच्या विषयामुळं. रूप हा विषय तर बोलायचं कामच नाहीये. टीव्ही आणि मोबाईल हे काय आहे? त्याच्यासाठीच तर सगळे धावत आहेत. त्याच्या मागच तर सगळ्यांची धावपळ सुरू आहे. रस तो काही बोलायचा विषय. दिवाळी आली आहे, इतके आपण सरस असे छान पदार्थ बनवलेले आहेत. अनारसे असतील, घ्यायची का नावं? नावं घेतली तरी तोंडाला पाणी सुटेल. आणि गंध, सुगंध, ह्या सर्व गोष्टींमुळं रजोगुण जर उद्दीपित झाला तर आपली घसरण निश्चित आहे. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. याम चिंतयामि सततम मयि सा विरक्ता साप्यन्यमिच्छति जनम सजनोन्यसक्तः अस्मत्कृते च परितुष्यति काचिदन्या धिक्तां च तं च मदनं च इमां च मां च. असं एक सुंदर श्लोक राजा भर्तृहरीनं लिहिला. ताम म्हणजे ती, तिचा धिक्कार असो की जिच्यावर मी आसक्त आहे पण ती माझ्या बाबतीत विरक्त आहे. तिचा धिक्कार असो, त्याचा धिक्कार असो की जी माझ्या बाबतीत विरक्त आहे पण भलत्याच्या बाबतीत आसक्त आहे, त्याचा धिक्कार असो. आणि हिचा पण धिक्कार असो की जी तो तिच्यावर आसक्त आहे पण ती त्याच्यावर आसक्त न राहता माझ्यावर आसक्त आहे, त्या हिचाही धिक्कार असो. त्या सगळ्याचा हा घोळ घालणारा मदन जो आहे त्याचा तर धिक्कार असोच असो आणि माझाही धिक्कार असो, मला हे कळलं नाही. धिक्ताम च तम
च मदनम च इमाम च माम च. तिचा धिक्कार, त्याचा धिक्कार, हिचा धिक्कार, माझा धिक्कार आणि आम्हा सगळ्यांना मूर्खात काढणाऱ्या त्या मदनाचा धिक्कार असो. हे प्रत्यक्ष बघा, काव्य सुद्धा किती तुमचं आय ओपनर मराठीत ज्याला म्हणतो आपण असं असू शकतं. याम चिंतयामि सततम मयी सा विरक्ता. जिचं मी सतत चिंतन करत असतो ती माझ्या बाबतीत विरक्त आहे. तिला काही माझ्याशी घेणं देणं नाहीये. मला तर खूप आहे पण तिला काही घेणं देणं नाही. साप्यन्य जन, ती सुद्धा इच्छती अन्य जनाला, अन्य पुरुषाची इच्छा ठेवते. सजन अन्य सक्ता, पण तो तिच्याशिवाय अन्य कुणामध्ये तरी आसक्त आहे. आणि तो जिच्यात आसक्त आहे ती इथं येऊन थांबली आहे माझ्यामध्ये आसक्त असणारी, तिला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. अशा आमच्या सगळ्यांचा काय असो, धिक्कार असो. काय होतं, ती स्टोरी अशी आहे की ज्याच्या नंतर भर्तृहरी हा राजा न राहता एक मोठा साधू झाला. आणि शृंगार शतक तर त्यांनी लिहिलंच, पण त्यानंतर त्यांनी फार विशेष असं वैराग्य शतक लिहिलं. हा राजा विक्रमादित्याचा थोरला भाऊ. विक्रमादित्य जो विक्रम संवत आपण पाहतो, आता पाडव्याला त्याचं पुढचं संवत सुरू होईल. कुठला पाडवा? दिवाळीतला. तो विक्रम संवताचं सुरुवात असते नवीन वर्षाची. तो राजा विक्रमादित्य, त्याचा हा थोरला भाऊ. थोरला भाऊ असल्यामुळे राजा होता आणि याला काव्य वगैरे याच्यामध्ये खूप रुची, नाट्य. त्यामुळं सदैव त्याच्या जवळपास हे कवी आणि नट नट्या हे सगळे असायचे. आणि विक्रमादित्य त्याच्या वतीनं राज्य चालवायचं, हा मात्र याच्यात आनंदी असायचा. आणि एक सुस्वरूप अशी राजकन्या त्याची लाडकी राणी झाली होती. आणि हे सगळं काव्यामध्ये हा असायचा. ती पण त्याला वा महाराज वा महाराज असं म्हणायची. पण गडबड अशी होती, राणीवासामध्ये जो मुख्य त्यांचा अंगरक्षक असतो, तो जो मुख्य नेमलेला होता त्याच्याबद्दल ही आसक्त होती राणी. अशी गडबड होती. आणि ही गोष्ट विक्रमादित्याला कळली. कळणारच ना कुठून तरी, राजाला माहिती नाही. आणि त्यामुळं लपून छपून ही त्याला बरती आहे राणी, त्यामुळे तिनं म्हटलं बघ तुझा जीव माझ्या हातात आहे, एक जरी मी काही तुझ्याबद्दल कटाक्ष केला तर मारला जाशील. त्यामुळं त्याची इच्छा नसताना सुद्धा तिच्या सर्व भोग वासना त्याला पूर्ण कराव्या लागत असत. आणि इतकी ही दुष्ट आहे की जो राजा, त्याची ती पत्नी असताना ती माझ्याशी असं वागते, त्यालाही तिच्याबद्दल काय सन्मान वाटणार आहे, बरोबर. त्याची एक नर्तकी लाडकी होती. हा जो अंगरक्षक होता त्याला एक नर्तकी आवडायची. तो तिला आधेमध्ये भेटायचा, म्हणजे हिने सोडलं तर. आता महाराज आले की ह्याला सोडावंच लागणार ना, महाराजांपुढे नाटक कसं चालेल. आणि तो तिला जाऊन भेटायचा आणि महाराज इतके चांगले आहेत, कसं पण ही किती दुष्ट आहे वगैरे तिच्याशी बोलायचं. आणि ते महाराज इतके चांगले आहेत वगैरे बोलल्यामुळं तिच्या मनामध्ये महाराजांबद्दल प्रेम निर्माण झालं, नर्तकीच्या मनामध्ये. कसं ही माया देवी खेळ खेळते बघा. आणि हा कल्पना विलास नाही, हा इतिहास आहे, तुम्हाला सांगतोय तो. हा इतिहास आहे, कल्पना विलास नाही. आणि आता विक्रमादित्याला हे कळलं. आता राजाला सांगायचं तरी कसं, माझी थोरली बहिणी असं असं करते म्हणून राजाला सांगायचं, कसं सांगायचं बरं. त्या काळात मर्यादा पाळल्या जायच्या, आता कसं सांगावं. म्हणून विक्रमादित्यानं मी धाकटा भाऊ आहे या अधिकाराखाली त्या अंगरक्षकाची बदली करून टाकली. अंतःपुर रक्षक, अंगरक्षक नाही, अंतःपुराचा रक्षक जो असतो, तो जो हेड आहे, त्याची बदली करून टाकली. त्यामुळे आता राणी इतकी दुःखी झाली, विषयासक्ती इतकी दुःखी झाली
आणि तिनं काय ठरवलं, विक्रमादित्याचाच काटा काढायचा आणि राजाला खोटं नाटं सांगून विक्रमादित्याचं माझ्यावर वाईट डोळा आहे आणि त्यामुळं तुमच्या आणि माझ्या विश्वासातल्या अंतःपुर रक्षकाला त्यांनी मुद्दाम दूर केलेला आहे, जेणेकरून त्याची अभिलाषा त्याला पूर्ण करता यावी. असं एक कांगावा तिने उभा केला आणि शेवटी राजाला कुणाचा काय हो, कुणाचा भावाचा विश्वास असतो की बायकोचा विश्वास असतो? काय आतापर्यंतचा इतिहास काय सांगतोय? असतो ना. लक्ष्मणांनी काय सांगितलं, दादा हा सुवर्ण मृग नाही, हा मारीच आहे. कुणी सांगितलं? लक्ष्मणांनी. एका क्षणात सांगितलं, बघितल्या बघितल्या. रामरायांनी काय केलं? कुणाचं म्हणणं ऐकलं? लक्ष्मणाला म्हणाला, मलाही माहिती आहे हा मारीच आहे, पण ऑर्डर कुठून निघाली बघितलीस ना? गृह खात्यातून ऑर्डर निघाली आहे. उद्या आपल्या दोघांनाही कंद नाही आणि मुळं नाही, काहीच मिळायचं नाही. चुपचाप मला धावू दे त्याच्या मागं, तू हिचं रक्षण कर बाबा. लक्ष्मण म्हणाले, यस बॉस. जे तिथं घडलं ते तिथं घडलं. आणि पत्नीचा विश्वास ठेवून तू माझा भाऊ आहेस म्हणून तुला जिवंत सोडतोय आणि त्याला निष्कासित करून हाकलून दिलं. पण विक्रमादित्याला बर कारण बाहेर उघड करता येत नाहीये, बरोबर ना? घर की बात है, उघड करता येत नाही. काय करायचं आता? काहीतरी खोटं नाटक कारण सांगून दूर पाठवले, असं मोठ्या मोहिमेवर वगैरे असं सांगून त्याला पाठवून दिलं. पण विक्रमादित्याचं लक्ष कुठे आहे? राज्याकडं. राज्य नीट चाललं पाहिजे. आता तो गेल्यानंतर पुन्हा अपॉइंट झाला. तो म्हणाला, इतकी मी सुटलो होतो विक्रमादित्याच्या कृपेमुळं, परत ह्या बयानं मला आणून ठेवलं इथं. आता काय केलं पाहिजे? विक्रमादित्याची बाजू घेणारे काही लोक होते, कारण विक्रमादित्य किती चांगला आहे हे माहीत होतं. आणि पूर्वी तसं म्हणायचं तर ब्राह्मण लोकांना थोडा मान होता, एवढा तरी होता. ठीक आहे ना. त्यामुळं एका ब्राह्मणाला पाठवलं गेलं की जो त्या राज्यातला नाहीये, कुणाच्या ओळखीचा नाहीये. आणि त्यांनी सांगितलं, महाराज मी तुमच्याकडे एक अभिमंत्रित केलेलं दिव्य असं हे फळ घेऊन आलोय. या फळाचा प्रभाव काय आहे ऐका. अथर्वादिक वेदांमधलं अभिमंत्रण करून हे फळ मी सिद्ध केलंय. हे फळ जर तुम्ही खाल तर चिरतरुण राहाल. आपण हे ग्रहण करावं आणि मला जी काही दक्षिणा द्यायची आहे याची फलनिष्पत्ती झाल्यानंतर द्यावी, मला घाई नाही. राजानं तर ठेवून घेतलं. आपण खाऊ शकता महाराज, मुहूर्त आल्यानंतर खातो म्हणाले. आता आपल्याला राहायचं असेल तर आपण अतिथी कक्षामध्ये राहावं, अन्यथा शाल श्रीफळ बुवाला परत पाठवून, नाही बुवाला नाही, वेगळंच बोललो काहीतरी मी. आपण येऊ शकता. ठीक आहे. तो ब्राह्मण गेला. राजाच्या मनात काय? याम चिंतयामी सततम. अरे हे फळ मी खाण्यापेक्षा जर माझ्या लाडक्या राणीला दिलं तर ती चिरतरुण राहील आणि तिचंही कार्य सिद्ध होईल आणि माझंही सिद्ध होईल. ती चिरतरुण राहणं गरजेचं आहे. म्हणून राजा येतो, तिला ते फळ देतो आणि राणी साहेब हे घ्या, खा. त्याचा सगळा प्रभाव सांगितला. आता राजाने तो प्रभाव सांगितल्यानंतर आपण ग्रहण करा, मी वाट बघतोय. ती म्हणाली, रात्री अपरात्री अशी चांगली फळं खायची नसतात. मी सकाळी उठून उज्जैनमध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घेते आणि ते झाल्यानंतर त्याचं भक्षण करते महाराज. महाराज म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. आणि तिनं ते फळ ठेवून घेतलं. महाराज पूर्वी सूर्योदयाला राजाला सिंहासनावर जाऊन बसावं लागत असे. राज्यकारभार तेव्हा सुरू होत असे. ठीक आहे. 10 AM असं टायमिंग नसायचं ऑफिसचं पूर्वीचं. राजा गेला, तो जातो की नाही याचीच तिनं वाट पाहिली. राजा गेला रे गेला की
आपल्या अंतःपुर रक्षकाला बोलवलं आणि म्हटलं दिस इज फॉर यू, हे तू घे, तू बलवान होशील, सामर्थ्यवान होशील आणि मला खूप आनंदाची प्राप्ती होईल वगैरे वगैरे. ती खूप बोलली. आता त्याच्या डोक्यात कोणाची आठवण झाली? नर्तकी. तो म्हणाला ओके फाईन, राणी सरकार अशा उभ्या उभ्या हे खायचं नसतं, पायात जोड्या आहेत माझ्या, मी हे नेतो, स्नान वगैरे करतो छान आणि भक्षण करतो. आणि तो जातो नर्तकीकडं. नर्तकीला म्हणतो हे तुझ्यासाठी आहे आणि त्याचा प्रभाव सगळा सांगितला. प्रत्येकाला वाटतं की हे पहिल्यांदाच मला मिळतंय, कुठून आलेलं कुणालाही माहिती नाही. आणि ती नर्तकी ते ठेवून घेते. तो रात्रभर तिथंच राहतो. ती म्हणते आता अशा स्थितीमध्ये हे खायचं नसतं, उद्या सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर मी भक्षण करेन. तो तिला निघताना पण सांगतो बरं खायचं हे, ते खाते. तो गेला, पहिल्यांदा स्नान करते आणि ती म्हणते इतका चांगला राजा आहे, त्या राजानं जर हे फळ खाल्लं तर दीर्घकाळ तो उत्तम राज्य करेल. म्हणून ते फळ घेऊन ती राजासमोर येते. म्हणते महाराज तुमच्यासाठी स्पेशल फळ मी आणलेलं आहे आणि हे चिरतरुण करणार आहे. हा, आणि राजाने एन्क्वायरी बसवली, पण ती इसवी सन 1947च्या नंतरची नसल्यामुळं ताबडतोब निकाल लागला आणि काय घोटाळा झालेला आहे हे कळलं. आणि त्याच्या मुखातून कोणता श्लोक बाहेर आला? याम चिंतयामि सततम मयि सा विरक्ता साप्यमन्यमिच्छति जनम सजनोऽन्यसक्तः अस्मत्कृते च परितुष्यति काचिदन्या धिक्तां च तं च मदनं च इमां च मां च. तिचा धिक्कार असो, त्याचा धिक्कार असो, त्या मदनाचा तर मुळातच धिक्कार असो, हिचाही धिक्कार असो आणि मज करंट्याचाही धिक्कार असो. सगळं विषयजनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख. पूर्वी गोड अंती शोक निमस्त आहे. इतका हा बलवान काम, इतका हा बलवान प्रत्येक विषय आपल्याला काय करतो? आपल्या मूळ पथापासून दूर नेतो. सीतामाईंनी जे चरित्र करून दाखवलं त्याच्यामध्ये पण जर नीट बघितलं, ज्या वेळेला ते सुवर्ण मृग तिला दिसतं आणि तिची आसक्ती त्याच्यामध्ये उत्पन्न होते, आजपर्यंत सीतामाईंनी रामरायांना काहीही मागितलेलं नाहीये. एकच मागितलं होतं, मला तुमच्या बरोबर न्या. याच्या पलीकडे काही वस्तू द्या, गोष्ट द्या, काहीतरी द्या, काहीही मागितलेलं नाही. पहिल्यांदा तिनं काहीतरी मागितलं. आता रामरायांना काय वाटलं असेल, अरे 12 वर्ष आपलं विवाह होऊन झाली, त्यानंतरची 12 वर्ष 12.5 वर्ष वनवास होत आला, इतकी जवळपास 2 तप उलटून गेली, आजपर्यंत हिने मला काही मागितलेलं नाहीये, पहिल्यांदा काहीतरी मागतीये, द्यायला हवं की नाही हो? महिला मंडळ काय म्हणणं आहे तुमचं? 12व्या दिवशी द्यायला हवं. 12 दूनी 24 वर्ष झाली काही मागितलं नाही. विचार करा, याचा अर्थ काय? मागायची गरज ठेवली नाही रामरायांनी. पहिल्यांदा ही काहीतरी मागते, हिला द्यायला हवं. आणि नंतर काय झालं? अपहरण झालं. सीतामाईंनी याच्यातून काय दाखवलं? आयुष्यात मी रामरायांशिवाय अन्य कशाचा विचार केला नाही, पहिल्यांदा केला आणि अपहरण झालं. तुमच्याकडे बघा आणि ठरवा, असं सीतामाई आपल्याला सांगताय. तुम्ही तर रामरायांशिवाय सगळं मागत असता कायम. राम नको भोग हवेत, राम नको वस्तू हव्या, राम नको व्यक्ती हवी, राम नको सत्ता हवी, राम नको संपत्ती हवी, हेच तर आपलं चाललेलं आहे सतत. सांडोनी राम आनंद घन, जो आनंद घन श्री राम भगवान आहे त्याचा त्याग करतो. सांडोनी राम आनंद घन, सदा करी विषय चिंतन, जो सदैव विषयांमध्येच रमलेला असतो. अशा अधमांना नरकाचीच वाट पाहावी लागते, त्याच दिशेनं जावं लागतं. इतक्या कठोरपणे आपल्याला संत सांगतायत. म्हणून विषयांबद्दल आसक्ती कमी करणं हाच एक उपाय आहे.
आता आपण आत्ता जो बोलत आहोत आणि तुम्ही ऐकत आहात, शब्द नावाचा विषयच सुरू आहे ना, मग ह्याचाही त्याग करायचा का? ह्याचाही त्याग हा विषयच आहे ना, शब्द नावाचा विषय तुम्ही ग्रहण करत आहात आत्ता, मग ह्याचाही त्याग करायचा का? अरे जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत विषयांमध्येच राहावं लागणार आहे, बरोबर ना? जोपर्यंत मृत्यू नाही तोपर्यंत विषयांमध्येच राहावं लागेल. मग त्याचा त्याग करायला सांगितलं, याचा अर्थ काय? याचा अर्थ जे विषय ग्रहण केल्यामुळं भगवंतापासून आपण दूर जातो त्या विषयांचा त्याग करायचा, आणि जे विषय ग्रहण केल्यामुळं भगवंताच्या जवळ आपण जातो त्यांचा स्वीकार करायचा. प्रत्येकाचा विचार बघू. शब्द हा विषय घेतला, कीर्तन, प्रवचन, निरूपण, भजन ह्यांचं श्रवण किंवा नाम संकीर्तन आपण ऐकतो, त्याचं श्रवण करणे हा शब्द नावाचा जो विषय आहे, हा विषय जरी असला तरी तो तुमचं कल्याण करणारा आहे, म्हणून तो ग्राह्य आहे. पण त्या व्यतिरिक्त जे विषय शब्द नावाचे विषय आहेत तो पूर्ण अग्राह्य आहे. म्हणून आपल्याला काय सांगितलं शास्त्रांनी? भद्रम कर्णे शृणुयाम देवाः. ऐकायचं असेल तर भद्र असंच ऐका. भद्र याचा अर्थ जे भगवंताशी निगडीत आहे, भगवंत हा विषय ज्याचा आहे ते भद्र आहे, आणि भगवंत ज्याचा विषय नाही ते अभद्र आहे. आपण घरी म्हणतो ना, अरे असा अभद्र काहीतरी बोलू नको, आपला आशय वेगळा असतो. संतांच्या दृष्टीने अभद्र काय आहे? ज्याच्यामध्ये भगवान नाहीत ते अभद्र आहे, ज्याच्यामध्ये भगवंताचं स्मरण चिंतन आहे ते सर्वच्या सर्व भद्र आहे. म्हणून शब्द विषयामध्ये भगवत भक्ती प्रधान ठेवून तो ऐकायला हवा. स्पर्श विषय ज्याच्यामुळं विषयांची लोलंगता वाढेल, ज्याच्यामुळं छान छोकी करण्याची प्रवृत्ती वाढेल, कामविकार वाढेल, हे सगळे स्पर्श विषय त्यागले पाहिजेत. आणि ज्याच्यामुळे भगवंताची प्राप्ती करण्याची इच्छा जागृत होईल, मग असा स्पर्श विषय कोणता? असा स्पर्श विषय आहे तुम्ही जेव्हा मस्तक ठेवता भूमीवरती आणि काय म्हणता? ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. मस्तक ठेवल्यानंतर सद्गुरूंचे किंवा भगवंताचे चरण त्याच्यावर मी पाय ठेवलेले आहेत अशी भावना करून तो स्पर्श अनुभव करण्याचा प्रयत्न करणे. आणि ती जर भावना स्थिर असेल, दीर्घ अभ्यास असेल, तर तुम्हाला प्रत्यक्ष चरणांवर पाय ठेवला आहेत असा अनुभव येईल की ते कोमल चरण भगवंताचे किंवा सद्गुरूंचे प्रत्यक्ष त्याचा स्पर्श मला आत्ता होत आहे. आणि त्याच्यासाठी स्पर्श विषय अत्यंत महत्वाचा. शीतोष्ण सहन करणं म्हणजे तितिक्षा. शीतोष्ण सहन करता ज्याला आली त्यानं स्पर्श विषय जिंकला. ज्याला भगवंताखेरीज अन्य काही ऐकावंसच वाटत नाही त्यानं शब्द विषय जिंकला. भगवंताखेरीज अन्य काही ऐकावंसं ज्याला वाटत नाही त्यानं शब्द विषय जिंकला. स्पर्श विषय शीतोष्ण सहन करण्याची शक्ती निर्माण झाली. मला एसीच लागतो, मला हिटरच लागतो, मला कूलरच लागतो, हे जे काही प्रकरण आहे हे ज्यानं त्यागलं आणि ज्याला शीतोष्ण आदिकांचं सहन करण्याचं सामर्थ्य आलं. उदाहरण बघायचं असेल तर एक व्यापारी आला होता अक्कलकोटला आणि स्वामी समर्थांचं नाव त्यांनी खूप ऐकलं होतं आणि त्यांनी बघितलं 1-2 दिवस असे तपासणी करणारे भारी लोक असतात बरं का, संतांची पण तपासणी करतात ते. काय म्हटलं, हा बाबा नुसता आडवा 7 फुटी लांब एवढा आडवा झोपलेला असतो कायम असं करून, काही काम करायला नको, काही करायला नको, ऑर्डर सोडत असतो आणि कोण काही म्हणायला लागलं तर शिव्या झाडायला लागतो. तरी या मूर्ख लोकांना कळत नाही, त्याच्याच नादी लागतात. माझ्यासारखा पाहिजे कोणतरी. 1-2 दिवस त्यांनी बघितलं आणि नंतर तो बडबड बडबड करायला लागला. काय तुम्ही आता जे मी म्हटलं तसं तो बोलायला लागला स्वामी समर्थांना. पण ते
स्वरूप कसं आहे भगवंताचं, ज्ञानेश्वर माऊलींचं एक वेगळं रूप आहे, स्वामी समर्थांचं एक वेगळं रूप आहे. दोन्ही एकाच स्थितीमध्ये आहेत. बाह्य रूप वेगळं आहे. माऊलींना कोणी किती बोललं तरी ते शांतपणे ऐकून घेणार आहेत. फार तर काय ताटी बंद करून बसतील आतमध्ये. बाहेर हे रूप वेगळं आहे. इथं तर प्रेमाने बोलायचा हा विषयच नाहीये. बरोबर ना. दगड फेकून काय मारतील, शिव्या काय घालतील, त्याचं सगळं ऐकून घेतलं. बरं, बुद्धी कधी झाली? संध्याकाळी त्याला हे बोलायची बुद्धी झाली. बघा भगवंताची योजना कशी असते. मस्त खाटेवर पडलेला असतो, गाद्या गिरद्या असतात, लोक पाया काय चिपतात, अमुक करतात, सगळं ह्याला ऐकतं पाहिजे. ऐकलं मस्त ऐकून घेतलं छान. आणि आता अंधार असा पडला. काय कदाचित त्यावेळेला असंच दक्षिणायन सुरू झालं असेल, माहिती नाही. 6-6:30 अंधार पडायला लागला असेल. अंधार पडला, थंडीचे दिवस होते. आता थंडी वाजायला लागली. हे एका कौपिनावर, अंगात दुसरं वस्त्र नाही. उठले, चाल म्हणाले माझ्या बरोबर. मजा करतो असं म्हणतोस ना, चल मी नाही तिथं, चपला काढ. कारण स्वामींच्या पायात चपला नाही. आणि असा त्याला पळवला, असा अंधारात पळवला, काट्या कुट्यामधून. बाप रे, इतका पळवला की तो अक्षरशः रडकुंडीला आला. स्वामी धावतात. बरं, स्वामींची बरोबरी कोण करणार आहे हो? शक्य आहे का ते? इतके स्वामी धावतायत, हा पळतो. अरे त्याचे पाय फुटले, दगड लागले, काटे लागले, पळतोय तो. आला नाही तर मागून येतोय ना, चल. अंधारामध्ये पळतोय, आपटतोय. इतका जर्जरीत झाला. आणि आता रात्री अंदाजे 12-1 वाजता, इतकी थंडी, प्रचंड मोठा असा खडक होता. आता तो किती थंड असेल बघा. त्या थंडगार खडकावरती ज्याप्रमाणे तिथं अक्कलकोटामध्ये महाराज त्या पलंगावर झोपत असत, अगदी त्याच पोजमध्ये शेषशाही भगवान झोपतात ना, तसेच स्वामी थंडगार त्या खडकावरती झोपले, शांत झोपले. आणि हा रात्रभर कुडकुड. बर, तिथं काही पेटवायला पण नाही. बरं, ह्याने पेटवलं तर हे पेटवून देतील, तीही सोय नाही. आणि सूर्योदय झाल्यानंतर त्याला, आता तो जगला बिचारा का, आता स्वामी काय मरू देणार त्याला थोडीच आहे, बरोबर. आणि ते झाल्यानंतर म्हणाले, काय म्हणतोस बाळा? काय म्हणायचं राहिले? फार आबरूच धिंडोडे उडाले. आयुष्यभर त्यांचा तो किंकर म्हणून राहिला. महापुरुष कसे असतात, आपण त्यांची कंपॅरिझन नाही करू शकत. कसं आहे, तिथं सुखामध्ये आहेत पण इथं पण सुखामध्ये आहेत. आम्हाला इथं सुखात राहता येतं का? नाही राहता येत. स्पर्श हा विषय परमार्थामध्ये खूप महत्वाचा आहे, 2 अर्थांनी. कामजयाच्या दृष्टीनं आणि शीतोष्ण सहन करण्याच्या दृष्टीनं. हे ज्याला सहन व्हायला लागलं तो योग्य पद्धतीनं परमार्थात पुढे जायला लागला. थोडंसं काही झालं की आम्हाला सहन होत नाही, थोडंसं काही झालं की आम्हाला चालत नाही, हे बरोबर नाही. हा स्पर्श विषय. रूप विषय काय? रूप विषय आहे, दूरदर्शनच्या मालिका पाहण्याचा वीट आला, कधी 5-6 तास दिवसभर बघितल्यानंतर रात्री येतो तो नाही. नाही तर तुम्ही वेगळाच अर्थ काढा. 5 तास बघितलं, बापरे आज वीट आला मला, असा नाही उपयोग. कायमचा वीट यायला हवा. नको त्या गोष्टी पाहण्याचा वीट आला. पाहायचं तर आता काय पाहायचं? भगवंताचंच रूप पाहायचं. घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, अशा भगवंताचंच रूप मला आता पाहायचंय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. बास, ह्याच्या पलीकडे आता मला बघायची इच्छा राहिलेली नाही. तेच रूप पाहावं किंवा लोकांमध्ये ते रूप पाहण्याचा प्रयत्न करावा. बरोबर आहे. रूप विषय कसा आहे, आता वयस्कर लोकही बरेच आहेत. एक आजीबाई दक्षिणेश्वरला एक कुटी बांधून राहिली आणि ठाकूरांच्या कानावरती गोष्ट गेली, एक आजीबाई राहिलेल्या तिथं कुटी बांधून वगैरे. आता ठाकूरांनी थोडी जिज्ञासा केली आणि एवढे मोठे संत आहेत, तोपर्यंत त्यांचं नाव पण झालं होतं. भेटायला आली, म्हणाले महाराज मी असं असं केलेलं आहे. वा वा वा, संत असंच बोलतात बरं का, खूप छान केलं तुम्ही,
फार छान केलं. रूप विषय चाललाय आपला. मग तिनं काय काय करता तुम्ही? नाही, आता मी वानप्रस्थी झाले आणि घर सोडलेलं आहे. छान अशी लाकडी एक बाळकृष्णाची मूर्ती आहे. लहानपणापासून मी त्याची पूजा करते वगैरे वगैरे. मी हे करते, इतक्या वाजता उठते, अमुक करते, स्नान करते, हे सगळं सांगितलं. आता काय प्रत्येकाचा काहीतरी अधिकार असतो. ठाकूरांनी जे करायचं ते ठाकूरांनी, मग ते विवेकानंदांनी पण नाही करायचं. तेवढा अधिकार पाहिजे ना. ते अवतार पुरुष आहेत, बरोबर. सगळ्यांना नाही जमत ते. ते म्हणाले की वा वा, फारच छान करता आजी. मला एक गोष्ट सांगा, त्या लाकडाच्या मूर्तीत बाळकृष्ण दिसतो तुम्हाला? रूप विषय. त्या लाकडाच्या मूर्तीमध्ये भगवान बाळकृष्ण दिसतात? हो, म्हणजे दिसतो म्हणजे मी प्रयत्न करते तसं पाहण्याचा. तुमची कृपा झाली तर दिसेल. ते म्हणाले माझ्या कृपेची गरजच नाही, पहिल्यापासून दिसेल अशी व्यवस्था भगवंतांनी करून ठेवली आहे. काय? जो लाकडाच्या मूर्तीत पाहण्याचा प्रयत्न करत आहात, आपल्या नातवामध्ये पाहू शकलात तर किती छान होईल. जो तिथं हलत पण नाही अजिबात, त्याच्यामध्ये भगवान पाहू इच्छिता. म्हणतो हलतोय, नाचतोय, रडतोय, गातोय, मांडीवर येऊन बसतोय, हट्ट करतोय, त्याच्यामध्ये बाळकृष्ण तुम्हाला दिसू शकत नाही. काय करताय आजी? आणि एकदम ट्यूब पेटली. बुवांनी बोललं नव्हतं ना, ते ठाकूरांनी सांगितलं होतं. फरक असतो दोन्हीमध्ये, बरोबर आहे. ठाकूरांनी सांगितल्यामुळे ट्यूब पेटली आणि तिनं सगळं ते गाशा गुंडाळला आणि परत आपल्या घरी गेली. पण घरी गेल्यानंतर आसक्त राहिली नाही. त्याच्यात भगवान आहे ही भावना ठेवून राहिली, हे महत्वाचं. आम्ही पण पाहतो ना हे रूप, पण आपली आसक्ती हा माझा आहे अशी राहते, हा भगवान आहे अशी राहत नाही. किंवा नात असेल तर ही माझी आहे अशी आसक्ती राहते, पण ही भगवती आहे साक्षात असं आपण मानतो का? मग तिला रागवता येणार नाही ना. भगवती म्हटलं तर आली का पंचायत. तिला भगवती म्हणायचं परत तिला रागवायचं, हे कसं काय जमेल? म्हणून रूप नावाचा जो विषय आहे तो पाहीन तर भगवंतालाच पाहीन, अन्य मला पाहण्यामध्ये रुची नाही. आणि अन्य पाहावं लागलं तर त्याच्यात भगवंत शोधून काढेल, भगवत तत्व त्यातलं शोधून काढेल. हा रूप विषय आपल्याला जमला पाहिजे. रस विषयाबद्दल बोलायचं झालं तर 3 ते 4 प्रवचनं ठेवावी लागतील. पण थोडक्यात सांगायचं, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजेच रस हा विषय आहे, बरोबर आहे. एकीकडे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणायचं, काटा चमचा घ्यायचा, पायात चपला तर असल्याच पाहिजेत, शूज, सॉक्स, आणि ते घेऊन असं असं टेबलवर बसून खायचं. आणि म्हणताना काय म्हणायचं? अन्न हे म्हणा पूर्ण ब्रह्म. रस हा विषय खूप महत्वाचा आहे. कारण अन्नामुळेच आपण उत्पन्न होतो. आणि सात्विक अन्न जर आपण ग्रहण केलं तर भगवत प्राप्तीला एक महामार्ग खुला झालाय. समृद्धी मार्ग ना, सध्या कुठला लेटेस्ट समृद्धी मार्गावरून आपली गाडी चालली आहे. गमू पंथ आनंद या राघवाचा. तो पंथ कोणता? समृद्धी मार्ग आहे. त्या मार्गावरून वेगात चालू आहे असं होईल. सध्या रस नावाचा जो विषय आहे तो इतका दूषित झालाय आमच्या सगळ्यांचा की भगवंत दूर दूरपर्यंत आपल्याला भेटणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही हे म्हणूच नका की आम्ही 100% शाकाहारी आहोत, आम्हाला भगवंत भेटेल. ते पुरेसं नाही, ते असलंच पाहिजे. त्याच्यात काही दिवे लावलेले नाहीये, कळलं का? 100% शाकाहारी आहात कुणाला सांगताय? ते पाहिजेच आहे. तिथं बेअर मिनिमम रिक्वायरमेंट आहे 100% शाकाहारी. त्याच्या पुढचा सात्विक आहार आपला असला पाहिजे. सात्विक आहार जर आपण घेतला, आता सात्विक आहार काय आहे एवढं सगळं सांगायला आपल्याकडे वेळ नाही, पण सात्विक आहार म्हणजे काय? कमी तिखट, कमी खारट, कमी कडू, कमी गोड, पण सगळे रस असावेत, बरोबर. आणि विशेष म्हणजे तेज तत्व वाढेल असं नसावं. तेज तत्व ज्याच्यात जास्त आहे असं अन्न खाल तर आळस किंवा मैथून या दोघातील पैकी कुठला तरी दोष लागेल. कारण तेज तत्वाचे हे 2 गुण आहेत, तसे 5 गुण आहेत. कामविकार तरी वाढेल, नाहीतर आळस तरी वाढेल. म्हणून बघा, पंचपक्वान्नाचं जेवण झाल्यानंतर आपल्याला कात घातलेला पान दिलं जातं. का? तो कात काय करतो?
त्याच्यात घातलेला विशेष करून कात जो आहे तो आळस घालवण्याचं काम करतो. आणि साधकांसाठी तर हे अत्यंत बाधक आहे बरं का. अन्न हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही 100 वेळा 100 माळा जप करा, नाही तर दासबोधाचे 1000 पारायण करा, आणि अन्न जर तुमचं सात्विक नसेल तर सगळं केलेल्यावर पाणी फिरलेलं आहे. जितकं बाहेरचं खाल तितका नाश आहे. अन्न शुद्धच असलं पाहिजे, पवित्रच असलं पाहिजे, तेव्हा ते पूर्ण ब्रह्म आहे. आणि भावना काय पाहिजे आतमध्ये? नारायण जे बसलेले आहेत अग्निरूपामध्ये, अग्निनारायण भगवान इथं आहेत ना, पचाम्यन्नम चतुर्विधम, ते भगवान इथं बसलेले आहेत. तर तो यज्ञ सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मी हवीर द्रव्य टाकत आहे. बरोबर आहे. मग हवीर द्रव्य टाकताना त्याची शुद्धता पाहायला हवी की नाही? का काय वाटेल ते टाकायचं? हवीर द्रव्य शुद्ध हवं ना. मग अन्न कसं हवं? शुद्ध हवं. शुद्ध अन्न ग्रहण करणं. शुद्ध अन्न याचा अर्थ फक्त हायजिनिक अन्न नाही. शुद्ध अन्न वेगळं, हायजिनिक हा फार त्याचा एक अंश स्वरूपात आहे. हायजिनिक तर पाहिजे शुद्ध अन्न, नाहीतर ते शुद्ध नाही. पण हायजिनिक अन्न म्हणजे शुद्ध अन्न नाही. ठीक आहे, हायजिनिक तर हवंच ते, पण त्या व्यतिरिक्त बनवणारा अन्न अर्पण केलेलं, भगवंताला नैवेद्य दाखवलेलं, भूतमात्रांना नैवेद्य दाखवलेलं, पितरांना नैवेद्य दाखवलेलं, शक्य झालं तर कुणाला तरी एका आगंतुकाला वाढलेलं, गोमातेला अधिक प्राण्यांना अन्न दिलेलं, त्यानंतर मी ग्रहण केलं. आणि ते त्यांना दिलं म्हणजे उपकार नाही, त्यांचा अधिकार आहे तो त्यांना दिला. ठीक आहे, या भावनेतून बनवलेलं अन्न. आणि ते सुद्धा मी मग यज्ञ म्हणताना नुसतंच आपण टाकतो कसं निक्षेप, त्याला निक्षेप म्हणतात. नुसताच निक्षेप करतो का? नाही. आता नुकतंच गणेश याग वगैरे केले असतील लोकांनी, गणपती बसतात तेव्हा गणेश याग करतात. त्यावेळेला काय करतात? त्यावेळेला कुठला तरी अथर्वशीर्ष तरी किंवा कशाचा तरी निक्षेप त्या मंत्रांनी करतात. मग काय म्हटलं समर्थांनी? हरी चिंतने अन्न जेवीत जावे. तो यज्ञ सुरू आहे ना. यज्ञ सुरू असताना हरिचिंतन व्हायला हवं. आणि अशा पद्धतीनं जर आपण तो रस ग्रहण केला, रसधातूचं त्या विषयाचं ग्रहण केलं, तर ते विषय ग्रहण आपल्याला सात्विक अवस्थेकडे घेऊन जाईल. नाहीतर तुम्हाला कळणार नाही, अरे इतकं छान मी जप करत असताना अचानक हा विक्षेप काय येतोय मनामध्ये? कुठल्या तरी खाल्लेल्या अन्नाचा प्रभाव तिथं दिसेल. ते एकच कारण नसतं, पण अनेक कारणांपैकी ते एक मुख्य असतं. म्हणून आपलं अन्न म्हणजेच रस हा धातू अत्यंत शुद्ध असावा. जितकं करणं शुद्ध शक्य आहे तेवढा शुद्ध हवा. आणि तो भगवत स्मरण करत त्याचं ग्रहण व्हावं. दिवसातून 10 वेळा खारे शेंगदाणे, खारे शेंगदाणे, खारे त्याचंच नाव आहे ना, म्हणून खारे, असं करू नये. ठराविक वेळामध्ये ते व्हावं. असे काही नियम घालून जर तुम्ही ते विषयांचं सेवन कराल तर ते बाधक ठरणार नाही. आणि गंध, ब्रह्मचार्याला तर सुगंधाचा निषेध सांगितला आहे ब्रह्मचर्य आश्रमात. आणि अर्थात ब्रह्मचार्याला म्हणजे संन्यासाला तर त्याच्याहून जास्त आहे. सुगंधाचा निषेध आहे. तो सुगंध कामविकार कुठलाही जागृत करू शकतो. तुम्ही बघा, पुराणांमध्ये बघितलं असेल, एखाद्याची जर तपस्या भंग करायची असेल आणि तो एकदम पॉवरफुल कोणीतरी तपस्वी असेल, तर पहिल्यांदा कामदेव काय करतात? पहिल्यांदा कामदेव ज्या वनामध्ये तो तपस्वी तप करतोय तिथं पहिल्यांदा वसंत ऋतूला घेऊन जातात. कामदेवाचा फ्रेंड कोण आहे? वसंत ऋतू. तो त्यांचा मित्र आहे कामदेवांचा. त्या वसंत ऋतूला घेऊन जातात. वसंत ऋतूचं वैशिष्ट्य, कारण तो ऋतुराज पण म्हटला जातो ना. सर्व ऋतूंचा राजा म्हणजे कोण आहे? वसंत आहे. का? प्रकृती त्यावेळेला सगळ्यात जास्त आल्हाददायक स्थितीमध्ये असते. सुंदर सुंदर फुलं उमललेली असतात, त्यांचे सुगंध येत असतात, फळं परिपक्व छान झालेली असतात, सुंदर वायू वाहत असतो शीतल असा, आणि म्हणजे थंडीही नसते आणि उकाडाही नसतो. पण सध्याच्या विकासाच्या या परिमाणामध्ये ग्रीष्मानंतर वर्षाच ऋतू येतो, वसंत दिसतच नाही कुठं. एक तर ग्रीष्म असतो, नाहीतर वर्षा.
वसंताचा बट्ट्याबोळ. पण वसंत ऋतू काय करतो, ही सगळी स्थिती निर्माण करतो. आणि बघा, ज्या ज्या ऋषींना बाधा झाली कामाची, त्याची ही पूर्वतयारी सगळी आहे. आणि त्याच्यामध्ये सुगंध नावाची एक गोष्ट आहे. तो गंध तुम्हाला कामप्रवृत्त करतो. म्हणून ज्याला परमार्थामध्ये पुढे जायचं आहे त्याने सुगंधाचा वापर करायचा नाही. याचा अर्थ असावा त्याच्या हाताला सुगंध, पण तो गुरुचरणांना चंदन किंवा अत्तर लावल्यानंतर राहिलेला सुगंध असावा, माझ्यासाठी वापरलेला नसावा. माझ्यासाठी मी वापरतोय असा तो नसावा. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मग आपण थांबूया. हे तुमची इच्छा अजून ऐकायची असेल, आता तुम्ही बिचारे असं म्हणू शकता, बुवा वाटलं तर आणलेली फराळाचं तुम्हाला देतो, पण थांबा. म्हणून छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक साधक सज्जनगडावर, तो दिवस रात्र चंदनच लावायचा अंगाला, असा असा इकडं तिकडं असं. त्याचं ते सगळं वागणं समर्थांनी बघितलं. अति सर्वत्रम वर्जयेत असा नियम आहे. कशाची अतिशयोक्ती नको. जशी प्रवचनाची पण अतिशयोक्ती म्हणा, तुमच्या बाजूने बोलतोय मी, अतिशयोक्ती नको. इतका चंदन लावायचा. समर्थांनी त्याला एकदा सांगितलं, बाळा चंदनाचा काय कारण आहे लावण्याचं हे कळते का? नाही स्वामी, आत्ता उन्हाळा इतका वाढलाय ना म्हणून मी चंदन अंगात. गुरूंची आर्ग्युमेंट, विषय संपला. आणि ते गुरु म्हणजे कोण आहेत? हनुमंताचे अवतार आहेत. त्यांनी सांगितल्यानंतर तरी कळायला हवं. पण काय असतं, अतिपरिचयात अवज्ञा. तुम्ही शारदा मातांचं चरित्र वाचा, अतिपरिचयात अवज्ञा पदोपदी दिसेल, बरोबर ना? राधा का कोणती होती त्यांची नातेवाईक, हा राधू, पदोपदी त्यांची अवज्ञा. लाथा मारायची त्यांना, शारदा अम्माला मातेला लाथा मारायची. का? संत एकतर प्रतिकार फारसा करत नाहीत, फार बोलत नाहीत. ऐकलं तर ठीक, नाही तर दे सोडून. रामराय त्याला बुद्धी देईल तेव्हा देईल. आता ह्यांना तर गुरु मानले. आता ह्यांनी सांगितलं अरे एवढं न करावं. नाही स्वामी, त्यांनी कारण सांगितलं, ऊन खूप आहे, मला जरा उष्णतेचा त्रास होतो. हं ठीक आहे म्हणाले समर्थ. हा तसंच करत राहिला. आणि काय करायचा, त्याची पूजा संपली, देवाला आधी फासून घ्यायचं. आता फासून घ्यायचा असा शब्द वापरतो मी, तर स्वतः फासणार आहे तर देवालाही फासणारच ना तो. त्याला आधी फासून घ्यायचं चंदन, त्यानंतर स्वतःला फासून घ्यायचं. त्याच्या आधी मध्ये एक या बोटानं चंदनाचा एक टिळा समर्थ ज्या दिशेला त्या दिशेला असं दाखवायचा. हे गुरूंना पण मी ते लावलं. चांगला विचार आहे, काही चुकीचा असं नाही. आणि नंतर मग स्वतःला फासून घ्यायचं. आता चंदनाचा परिणाम काय व्हायला पाहिजे? शीतलता आहे ना. ह्यांनी 4-6 दिवस असे उद्योग केले. 7व्या दिवशी अंगभर फोड आले. एक जागा शिल्लक नाही की जिथं फोड नाहीये. असलेला फोड चंदनामुळे जाईल, बरोबर आहे, असलेला फोड चंदनामुळे जाईल. पण गुरूंची आज्ञा पालन केली नाही. अंगाला सगळं चंदन का लावलं? शीतलता नाव सुगंधासाठी लावलं. कळलं का? आणि ते मारक आहे. अंगभर त्याला फोड आले. तो धावत धावत समर्थांकडे आला, म्हणाला स्वामी चंदन एवढं लावून सुद्धा असे फोड कसे? म्हणा ते लावले म्हणून आले. कळते का तुला? नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. भगवंताला आपल्या भक्ताचा खूप अभिमान असतो. त्याचा अपमान तो सहन करून घेत नाही. ताबडतोब हे बंद कर. एक अनुष्ठान दिलं, ते अनुष्ठान कर. भगवंताला आलेला कोप कमी होईल आणि मग तुझं सगळं बरं होईल. म्हणून सुगंध सुद्धा वापरताना गुरुचरणांना, भगवत चरणांना लावलेला जो काही अत्तर किंवा चंदन आदिक असेल त्याच्यातून प्राप्त झालेला, किंवा देवासमोर लावलेली उदबत्ती म्हणून असेल, बरोबर ना, त्याच्यातून प्राप्त झालेला सुगंध त्या भावनेनं असावा. त्याचा अतिरिक्त उपयोग साधकांनी करू नये, नाहीतर तो तुम्हाला विरुद्ध दिशेला घेऊन जाईल. म्हणून विषयजनित जे जे सुख
तेथेची होते, तेथेची होते परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक, नेमस्त आहे. नेमस्त आहे म्हणजे पक्का ठरलेला आहे, विधीचं विधान आहे. म्हणून आपण शहाणं व्हायचं आणि दिवाळीमध्ये या सर्व विषयांचा योग्य प्रमाणामध्ये न जातु कामः कामानाम उपभोगेन शाम्यति, हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते, असं श्रुतिवचन आहे. आणि पुराणांमध्ये पण हेच वचन असंच आलेलं आहे. न जातु कामः कामानाम उपभोगेन शाम्यति, कितीही इच्छा उपभोग घेऊन पूर्ण होणार नाही. जेवढा उपभोग अधिक घ्याल तेवढं आगीमध्ये तूप किंवा तेल ओतल्यामुळं आग विझण्याच्या ऐवजी जशी भडकते तशा त्या इच्छा भडकत राहतील, त्या शांत होणार नाहीत. त्याच्यावर प्रतिबंध करणं, त्यांच्याबद्दल वैराग्य जागृत करणं, हाच एकमेव उपाय आहे. हाच एकमेव उपाय आहे. कारण ययातीनं सुद्धा आपल्या मुलांकडून जो 1000 वर्ष मागून घेतली. का? शुक्राचार्यांनी शाप दिला ना त्यांना, माझ्या मुलीला तू दुःख केलंस, मी तुला शाप देतो. त्याला शाप दिला वार्धक्याचा. पण ययाती म्हणतो माझ्या उपभोगाची इच्छा पूर्ण झालेली नाहीये, तेव्हा तुम्ही असा शाप देऊ नका, परत घ्या. ते म्हणाले माझा शब्द खोटा होणार नाही. तुझ्या एखाद्या मुलानं जर तुझं वार्धक्य घेतलं तर तुला तारुण्य मिळेल. आणि त्याच्या 5 मुलांपैकी पूर्ण ते वार्धक्य घेतलं. म्हणून त्याला त्यांनी आशीर्वाद दिला, तुझ्याच नावानं पुढचा वंश चालेल आणि तुझा वंश बाकीच्यांचा चालेल, पण तुझ्या नावानंच वंश चालेल, जो सम्राट, या भारताचा सम्राट होत राहील, बाकीच्यांना मिळणार नाही. मग त्या कुरुवंशातच पुढे कुरु झाला, म्हणून त्यांना कुरुवंश म्हटलं गेलं आणि ते कौरव अधिक झाले. पण तो उपभोग त्यांनी भोगला. नाव कोणाचं सांगितलं? देवयानीचं, की माझं मन अजून तृप्त नाही आणि तुम्ही मला आत्ताच वार्धक्य दिलं. बरोबर आहे. आणि तिच्याही तारुण्याचा तुम्ही विचार करा. हा असा विचार केल्यावर मग शुक्राचार्यांना वाटलं अरे हो हो, असा शाप देऊन आपण आपल्या मुलीचंच अकल्याण करतोय, असं त्यांना वाटलं. आणि त्याला हा उशाप दिला. पूर्ण ते वार्धक्य घेतलं. हा तरुण झाला आणि ह्यांनी गंमत काय केली, हिच्यामुळे ही गडबड झाली, आता हिच्याजवळ मी राहतच नाही म्हणून नाव हिचं सांगितलं होतं आणि गेला स्वर्गामध्ये आणि घृताची पाशी 1000 वर्ष राहिला. घृताची नावाच्या अप्सरेबरोबर राहिला. बघा, एखादा विकार विषय कसा तुमच्याकडून काय काय गोष्टी करून घेतो, पण 1000 वर्ष असा राहिल्यानंतर त्याचं स्टेटमेंट आहे ते हेच आहे, न जातु कामः कामानाम उपभोगेन शाम्यति, हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. 1000 वर्ष मी उपभोग घेतला पण माझी तृष्णा शांत झाली नाही, ती वाढत वाढत वाढतच गेली. त्यामुळं आपले सर्व संत आपल्याला उपाय काय सांगतात, की तुम्ही तृष्णा पूर्ती करण्याच्या मागे लागू नका. तृष्णेवर जय मिळवायचा असेल तर तिच्यातील दोष पहा आणि विवेक जागा करून तिच्यावर नियंत्रण आणा, म्हणजे वैराग्याची प्राप्ती होईल. आणि वैराग्य आणि विवेकानंच तिच्यावर जय मिळू शकतो. उपभोग घेऊन तृष्णा कधीही शांत होत नाही. तेव्हा ही शक्ती आम्हाला प्राप्त होवो आणि या दृष्टीनं आमची दिवाळी खरी साजरी होवो. या दृष्टीनं आमची दिवाळी साजरी होवो, जेणेकरून पुन्हा हरदासाची पदा मूळ कथा मूळ पदावर म्हणतात तसं तिची काजळी चढलेली आहे, बरोबर ना, विषयासक्तीची ती काजळी दूर होवो. आणि तेणे करून मग जे काही श्रवण घडतं, जी काही उपासना घडती, त्याच्यामुळे जी काही आपण अग्नी प्रज्वलित करतो, ठिणगी पाडतो, त्याच्यामुळं आमची विझलेली वात पुन्हा एकदा प्रज्वलित होवो. आणि एकदा ती वात प्रज्वलित झाली की दीप से दीप जलाओ हे काम आपल्याला जमू शकेल. हे होण्यास आम्ही समर्थ होवो अशी प्रार्थना त्या भगवंताला करूया. आणि अशा पद्धतीनं आत्म किंवा अंतस्दीपावली ती सुद्धा
येत्या आठवड्याभरामध्ये आपण साजरी करूया अशी शुभ इच्छा तुमच्या समोर भगवंता पुढे व्यक्त करतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो। पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। जय जय रघुवीर समर्थ। भाई